तुमच्या जवळील सोनं न विकता त्यावर पैसे मिळवा. सरकारची नवीन स्कीम की ज्याच्या माध्यमातून तुमच्याकडे उपलब्ध असणारे सोन्याचे दागिने, सोन्याची नाणी, सोन्याचे बार, कॉइन यावर सरकार पैसे देणार. होय, फिक्स महिन्याला यावर तुम्हाला व्याज मिळणार, तेही गॅरंटेड. केंद्र सरकार नवीन योजना आणलेली आहे. केंद्र सरकारची एक योजना 2015 साली त्या ठिकाणी आली, तिच्यामध्ये बदल झालेले आहेत. तर काय ही योजना आहे की या योजनेद्वारे आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांवर आपल्याला व्याज मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला सोनं विकायची गरज नाही किंवा सोन्यावर कर्ज करायची गरज नाही, पण महिन्याच्या महिन्याला फिक्स तुम्हाला व्याज त्या ठिकाणी मिळणार आहे. तर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की योजना काय आहे, कसं काय सोन्याच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळणार आहे, कुठे तुम्हाला हे पैसे मिळतील, कसा अर्ज करायचा, कसं याचा लाभ घ्यायचा, काय पात्रता असणार अशी डिटेल माहिती. आपल्याला माहिती आहे की सोन्याच्या दागिन्याचे जर पैसे करायचे असतील तर ते एकतर आपल्याला मोडावं लागतं किंवा त्यावर कर्ज काढावं लागतं. पण आता तसं करायचे, तुमच्याकडे उपलब्ध असणारं सोनं राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तुम्ही जर डिपॉझिट केलं तर तुम्हाला दर महिन्याला गॅरंटेड व्याजाची एक निश्चित रक्कम मिळणार आहे. एवढंच नाही तर या व्याजावर आयकर देखील किंवा कुठलाही टॅक्स देखील नसणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एका निश्चित मुदतीनंतर त्या सोन्याचे तुम्हाला वाढीव दरानुसार देखील पैसे मिळणार आहेत. एक योजना आहे पण त्याचे 3 ते 4 मोठे फायदे आहेत. सगळ्यात आधी आपण योजना काय आहे, याची खासियत काय आहे ते जाणून घेऊयात. हे कसं खातं उघडायचं, कशा पद्धतीनं प्रक्रिया करायची, डिटेल माहिती, आणि सगळ्यात शेवटच्या भागामध्ये तुम्हाला बँकांची नावे देखील समजतील की कोणत्या बँकेमध्ये तुम्ही हे खाते उघडू शकता. खूप क्रांतिकारी योजना आहे. 2015 साली गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटने चालू केली होती, जिच्यामध्ये असं होतं की तुमच्या घरात उपलब्ध असणारे सोन्याचे दागिने, सोन्याचे नाणे, सोन्याचे बार, कोणतेही सोन्याचं आर्टिकल तुम्ही बँकेकडे जमा करायचं आहे आणि बँक तुम्हाला एक निश्चित व्याज त्या ठिकाणी गॅरंटेड देत असते. आता व्याज किती देणार, तर तुम्ही किती कालावधीसाठी ते सोनं ठेवणार ते यावर अवलंबून आहे. आता व्याजाचा आकडा एकदा समजून घेऊ आणि त्यानंतर हे कसं उघडायचं ते समजून घेऊयात. आता काय होतं की मध्ये 3 कालावधी देण्यात आलेला आहे. जर शॉर्ट टर्म डिपॉझिट तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही 1 ते 3 वर्षासाठी गुंतवू शकता, ज्यावर तुम्हाला बँक ठरवेल तो व्याजदर मिळू शकतो. त्यानंतर दुसरं 5 ते 10 वर्षासाठी जर ठेवायचं असेल ते मीडियम टर्म डिपॉझिट, याच्यामध्ये तुम्हाला 2.25% व्याज, आणि लॉंग टर्म म्हणजे 12 ते 15 वर्षासाठी एक ठेवण्याची मर्यादा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2.5% इतका व्याज मिळू शकतं. यामध्ये कमीत कमी 10 ग्रॅम, जास्तीत जास्त कितीही सोनं तुम्ही ठेवू शकता. भारताचा नागरिक यासाठी पात्र आहे, महिला पुरुष कोणी याच्यामध्ये ठेवू शकतं. ट्रस्ट असतील, बँका असतील, कोणी याच्यामध्ये सोन्याची गुंतवणूक करू शकतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या योजनेची अजून एक खासियत अशी आहे की यामध्ये व्याजाची गॅरंटी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची असते. व्याज हे महिन्याला जमा होत असतं. या मिळणाऱ्या व्याजावर कुठलाही आयकर त्या ठिकाणी नाही. योजनेची अजून एक खासियत अशी आहे की आत्ताच सोन्याचा भाव हा 72-73 हजार रुपये क्रॉस झालेला आहे. हा कदाचित 1 लाख होऊ शकतो, 1.5 लाख, 2 लाख होतो. आपण सोनं जे आहे ते भविष्यात 5 वर्षांनी आपल्याला मिळेल तर त्यावेळेस त्या वाढीव दराने त्याचे पैसे मिळणार आहे. म्हणजे वाढीव दराचाही फायदा मिळेल, प्लस महिन्याच्या महिन्याला व्याज देखील मिळेल, आणि दोन्ही रकमेवर कुठलाही टॅक्स नसणार आहे. कुठं खातं उघडायचं, कोणत्या बँकेत, हे आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा अशा मोठ्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. बँकेमध्ये जाऊन तुम्ही गोल्ड डिपॉझिटचं खातं उघडायचं आहे, KYC आहे, तुमचे दागिने जमा करायचे आहेत, त्याची तिथं तपासणी होईल. त्यानंतर 30 दिवसानंतर व्याज येणं सुरू होणार आहे. या योजनेचा फायदा असा आहे, याच्यात टॅक्स नाही आहे, व्याजाची फुल गॅरंटी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा बॅकअप आहे. पण याच्यामध्ये एक मायनस पॉईंट आहे. तो काय आहे की मुदत संपल्यानंतर तुम्हाला सोनं न मिळतात, त्या सोन्याचे पैसे मिळतात. त्यावेळेस जो मार्केट आहे त्याच्यानुसार पैसे मिळतात. काही योजनांमध्ये तुम्हाला प्युअर 24 कॅरेटचे सोन्याचे बार देखील मिळण्याचे ऑप्शन्स आहेत. पण हा नक्की त्याच्यामध्ये मायनस पॉईंट आहे की आपण जे दागिने ठेवलेले आहेत ते न मिळता त्याच्या व्यतिरिक्त पैसे किंवा प्युअर 24 कॅरेट गोल्ड बार मिळत असतात. तर हा याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. ठीक होते मित्रांनो, माहिती कशी वाटली, माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.